नमस्कार, मायमावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। जून 12 से विद्या के मंदिर फिर से शुरू होने वाले हैं। इसी के तहत आज से शुरू हुई प्रोफेसर जयशंकर बड़ी बाटा प्रोग्राम की शुरुआत हुई है। जिस तरह से निजी पाठशाला पूरे धूपकाले में हर गांव के छोटे छोटे कस्बों में गश्त लगाई है, लेकिन वो पाठशाला विद्या के नाम पर मोटी रकम वसूल करने का बिजनेस चला रही है। एमईओ कोला नरसिम्लू ने कहा, सरकारी पाठशाला में आपको बिना पैसे की शिक्षा मिलती है। यही बात आज बेला मंडल में पंचायत परिसर में ग्राम सभा का आयोजन करके ग्रामवासियों को कही और कहा है कि अपने बच्चों को सरकारी पाठशाला में दाखिला कराएं, क्योंकि सरकारी स्कूलों में विशेष तज्ञ शिक्षक, निःशुल्क किताबें, दोपहर का खाना, निःशुल्क यूनिफॉर्म और सभी उपलब्ध है और बच्चों के खेल कूद के लिए भव्य प्रांगण हर सरकारी पाठशाला में मौजूद है। पहिल्यांदा आज 29 मुलं जेवढे बसले तेवढे 29 मुलं इंग्लिश मीडियममध्ये 10वी पास झाले या परवाच्या एप्रिल मार्चपर्यंत। आता आपल्यामध्ये मराठी मीडियम आहे, तेलुगू मीडियम आहे, इंग्रजी मीडियम। अगोदर एक लोकांमध्ये एक होतं की इंग्रजी मीडियम असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये उर्दू, मराठी, तेलुगू आहे, इंग्लिश नाही ना, म्हणून आम्ही आमच्या मुलांना इंग्लिश मीडियम शिकवतो। पण आता आपल्या सगळ्या शाळेला सरकारने अनुमती दिली असल्यामुळे आता आपल्या प्रायव्हेट शाळेमध्ये अंगणवाडी सुद्धा तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये म्हणलं तर तुम्ही शिकवू शकता, त्यात काहीही नाही। तेलुगू आणि मराठी, तेलुगू, इंग्लिश, उर्दू ज्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्येही शिकवलं तरी मुलांना त्याच्यात काहीही फरक पडत नाही। सगळे सरकारने आपल्याला मान्यता दिली। आधीच्या काळात मान्यता नव्हती, इंग्रजी माध्यम आपल्याला आपल्या राज्यातल्या भाषेमध्ये शिकवण्याच्या परवानगी नव्हती, परंतु आता दिलेली आहे। त्यामुळे आता आपल्याला जी कमतरता होती ती पण दूर झालेली आहे। तरी पण आपल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत नाही, मग ती वाढवण्याचा आपण प्रयत्न केला। कारण प्राथमिक शाळा, अंगणवाड्या जर चांगल्या प्रकारे सर्व त्यांनी जाऊन आपल्या शाळेत अंगणवाड्यामध्ये जे काही त्यांना सवलती आहे त्या आपण त्या पालकापर्यंत पोहोचवत नाही।